आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागतोय। बिहारमध्ये पुन्हा एनडीए की महागठबंधन याचा आज फैसला होणार आहे। सुरुवातीच्या कलांनुसार बिहारमध्ये भाजप नंबर 1 वर पाहायला मिळत आहे। त्याखाली बिहार निवडणुकीमध्ये जेडीयू दुसऱ्या स्थानावर आहे। एनडीएनं 100चा टप्पा ओलांडलेला आहे। अर्थात हे सगळे कल आहेत। हळूहळू आता मात्र या सगळ्या संदर्भात पोस्टल आता मतमोजणीला देखील सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिला निकाल हाती देखील येईल। पण बिहारमध्ये पुन्हा एनडीए की महागठबंधन या सगळ्या संदर्भात आता चर्चा जोर धरतीये। बिहार विधानसभा जर आपण पाहिली तर या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एक पॅटर्न कुठेतरी फिक्स होतोय की काय अशी आता चर्चा होते। हा पॅटर्न आहे महिला निधीचा, हा पॅटर्न आहे लाडली बहीणचा, हा पॅटर्न आहे लाडकी बहीणचा, हा पॅटर्न आहे महिला रोजगार योजना निधीचा। निधी हा फॅक्टर फार महत्त्वाचा या सगळ्या निवडणुकांमध्ये ठरतोय। मग ती निवडणूक मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक असू दे, लोकसभेची असू दे किंवा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि आता नुकतीच पार पडलेली बिहारची निवडणूक, यामध्ये मात्र निधी फॅक्टर फार गेम चेंजर ठरतोय असं म्हणायला हवं। कारण निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना राबवली गेली, महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले, त्याच धर्तीवर तोच पॅटर्न आपण म्हणूया महाराष्ट्रात लागू करण्यात आला विधानसभा निवडणुकीमध्ये। आणि लाडकी बहीण योजना लॉन्च करत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले। जी योजना अर्थातच विधानसभा निवडणुकीत राज्यात गेम चेंजर ठरली। आता तेच समीकरण बिहारमध्ये सुद्धा तंतोतंत लागू होताना दिसतंय। त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा आता महिला रोजगार योजना पॅटर्न हा मात्र लागू पडलेला आहे। कारण थेट महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा होत होते, जे बिहारच्या दृष्टिकोनातून ती रक्कम अतिशय मोठी मानली जाते। एखाद्या महिलेच्या अकाउंटमध्ये जेव्हा 10,000 रुपये थेट येत आहेत या योजनेच्या माध्यमातून, तेव्हा मात्र अर्थातच ही रक्कम फार महत्त्वाची आहे। त्यामुळे हा पॅटर्न कुठेतरी सेट होताना आता दिसतोय की काय यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। पण गेली 5 वर्ष सातत्याने आपण म्हणूया किंबहुना जास्त काय एनडीएचं सरकार आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात। प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत काही आपल्याला, त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहणार आहोत। 10,000 रुपए की जो स्कीम थी सरकार की, बड़ी लोक लुभावन रही, महिलाओं पे असर हुआ, बहुत वोटिंग परसेंटेज जो है बिहार के अंदर बहुत बड़ी है। तो ये बढ़ी हुई वोटिंग परसेंटेज आप लोगों के पक्ष में जा रही है, या आपको लगता है कि सरकार जिस तरीके से दावा कर रही है, एनडीए के तमाम नेता दावा कर रहे हैं, वहाँ तो है मिठाई भी बननी शुरू हो गई है बीजेपी के दफ्तर के अंदर? नहीं, तो मिठाई बनाने का किसी को भी राइट है। जो हार रहा है वो उसके यहाँ भी मिठाई बन रहा है, जो जीत रहा है उसके यहाँ भी मिठाइयाँ बट रही हैं। लेकिन सर आपका मैं निजी आकलन इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि आपने लंबे समय से बिहार की जो राजनीति, देखिए शुरुआती रुझान में 2015 में मुझे अच्छी तरह से याद है कि बीजेपी दफ्तर में मिठाइयाँ बंटने लगी थीं और वो लोग 53-54 पर सिमट गए थे। तो अभी कोई निश्चित मत नहीं बना सकता है। अभी आगे देखिए 10-10:30 बजे तक क्या होता है। लेकिन सर कुछ रीजंस को तो आप समझते हैं कि कई इलाके हैं ऐसे, जैसे सीमांचल है, नॉर्थ बिहार है, साउथ बिहार है, यहाँ पर आपको क्या लगता है आप लोगों के यहाँ क्या चीज़ें रहने वाली है जो आपके पक्ष में जा रही है? मैं तो नहीं, देखिए बहुत कमज़ोर कड़ी थी पिछले चुनाव में चंपारण का इलाका, लेकिन इस बार तो मैं देख रहा हूँ कि चंपारण भी अच्छा कर रहा है। परिणाम आने दीजिए, फिर ये करते हैं। और सेंट्रल बिहार में 90% सीटों पर महागठबंधन की जीत हुई थी। सीमांचल में भी इस बार बेहतर परिणाम की उम्मीद हम लोग करते हैं, जो पिछली बार नहीं हुई थी। और कुछ एमजीएम, ये हैदराबाद वाली पार्टी एमआईएम जीत गई थी 4-5 सीटें, तो उनके पक्ष में ज़्यादा लोग
वोट नहीं कर रहे हैं इस बार। सर एक बड़ा फैक्टर ये है, वो ये है कि कई जो है इंडिया ब्लॉक के नेता भी, कांग्रेस नेता भी कह रहे हैं कि लेवल प्लेइंग फील्ड नहीं हो रही है, अगर प्रशासन ने कुछ नहीं किया तो जो है। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय की आता हळूहळू कल समोर यायला लागलेले आहेत, पण 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत या निवडणुकीत। एक तर नितीश कुमार यांचं वय झालेलं आहे, जो मुद्दा सातत्यानं राज्यातकडून या निवडणुकीमध्ये उपस्थित करण्यात आला। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर मला तुमच्याकडून विशेषत्वानं तपशीलवार माहिती हवी आहे, तो मुद्दा असा आहे की जो पॅटर्न मध्य प्रदेशमध्ये राबवला गेला, लाडली बहीण योजना, महिलांना अग्रस्थानी देऊन खात्यामध्ये पैसे जमा करणं, तोच पॅटर्न राज्यात आपल्या विधानसभा निवडणुका झाल्या, लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर, तेव्हा गेम चेंजर ठरला। आता तोच पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा बोलबाला करताना दिसतोय। महिला रोजगार योजना थेट बिहारमधल्या महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा होणं थोडी थोडकी रक्कम नाहीये, ती बिहारमधल्या महिलांकरता फार मोठी रक्कम आहे। त्यामुळे आता जे काही कल आपल्याला दिसत आहेत, ती योजना कुठेतरी याही वेळी गेम चेंजर ठरताना दिसतेय। नक्कीच लागवी, ही योजना तर गेम चेंजर करताना दिसते। पण मी आणखीन एका मुद्द्यावर येईन, ते म्हणजे आरजेडी। आपण जर पक्षवाईज बघितलं तर सध्या आरजेडी सगळ्यात आघाडीवर आहे। आरजेडी हा मोठा पक्ष बिहारचा ठरताना पाहायला मिळतो, जो तेजस्वी यादवांचा आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर महागठबंधन जरी पिछाडीवर असलं तरी सुद्धा एनडीएने मात्र 122 जागा घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण बहुमताचा आकडा ते आता या क्षणी पार करताना पाहायला मिळतात। या क्षणीची मोठी बातमी आहे की एनडीए 122 वर पोहोचलेला आहे। दोन्ही म्हणजे नितीश कुमारचा पक्ष आणि भाजप मिळून 122 वर पोहोचलेले आहेत। आणि तेव्हाच आपण जर बघतोय तर जे महागठबंधन आहे ते 74 ते 80च्या दरम्यान अजूनही खेळतात। काँग्रेसने 8 पर्यंत आकडा नेलेला आहे, त्यांचा कमी जास्त होतोय अजूनही। मात्र एक पुन्हा मी त्याच्यात नमूद करीन की सगळ्यात मोठा पक्ष जर ठरलाय तो सध्या तरी या क्षणाला तेजस्वी यादव यांचाच, कारण 66 आहेत त्यांना। बाकी जर आपण बघितलं तर भाजप पण 62 वर ऑलमोस्ट पोहोचलेली आहे। खरं तर बिहार हे एक असं राज्य आहे, यूपी किंवा उत्तर प्रदेश मधलं, की बाबा त्याच राज्यामध्ये भाजप स्वतःचे स्वबळावरचे पाय रोवू शकलेला नाहीये आतापर्यंत। बाकी सगळ्या जर त्या साईडचं आपण जर उत्तरेकडचे जर राज्य बघितली तर सगळीकडे भाजप स्वतःच्या पाय रोवून आहेत, स्वतःच्या बळावर ते स्वतः तिथे जिंकलेले आहेत, लढून येत आहेत। मात्र बिहार हे एक असं राज्य ठरलेलं आहे की जिथे भाजपला स्वतःचे पाय रोवता अजून स्वतःच्या स्वबळावर रोवता आलेले नाहीयेत। आता जर आपण बघितलं तर जो पॅटर्न नितीश कुमारने अवलंबलेला होता, 10,000 रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी दिले होते, तोच पॅटर्न सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये अवलंबला गेला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अवलंबला गेला आणि त्यानंतर बिहारमध्ये अवलंबला गेला। अत्यंत या पॅटर्नची चर्चा आहे आणि हा पॅटर्न अत्यंत इलेक्शनसाठी लागू होणारा पॅटर्न आहे। त्यामुळे आता या पॅटर्नची सर्वाधिक चर्चा होताना पाहायला मिळते। खरं तर हा पॅटर्न ज्यावेळी नितीश कुमार यांनी राबवला त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तेजस्वी यादव यांनी देखील अनेक घोषणा केल्या, अनेक योजनांच्या घोषणा केल्या। खरं तर तेजस्वी यादव यांचं जे मॅनिफेस्टो आहे ते देखील तितकं स्ट्रॉंग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। प्रत्येक घरामध्ये ते सरकारी नोकरी देणार असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। त्याचबरोबर एकंदरीत जर आपण आता बघितलं तर भाजप आणि नितीश कुमार यांचं जे काही संबंध आहेत ते देखील अत्यंत चांगले आहेत। आपण बघतोय की केंद्रामध्ये दोन्ही सत्तेवर आहेत। ज्यावेळेला सत्ता असते त्यावेळेला राज्यामध्ये देखील अनेक नागरिक जे आहेत ते मतदान करताना हा विचार करतात की केंद्रामध्ये जर यांची सत्ता आहे तर राज्यामध्ये जर यांची सत्ता आली तर त्याचा फायदा अधिक होईल, लाभ अधिक होईल असा देखील विचार केला जातो। त्याचबरोबर 10,000चा जो महिलांचा पॅटर्न आहे ते महिलांनी सरसकट सगळ्यांनी मतदान केलेलं पाहायला मिळतं। काही सेकंद मी तुम्हाला थांबवते या सगळ्या मुद्द्यावर। तेजस्वी यादव यांनी देखील काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा आपण ऐकूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया। चलिए हम लोग जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा।
बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए सरकार बना रहे हैं। चलिए बागेशी, मला एकूणच ही सगळी स्थिती पाहिली की मला तुला 2020 मध्ये घेऊन जायचंय. भाजप 2020 मध्ये 74 जागा होती आणि राजद 75. साधारणतः एक जागेचा फरक होता 2020 ची जर आपण परिस्थिती पाहिली तर. त्यामुळे काटेकी टक्कर तेव्हा देखील पाहायला मिळत होती. आता काहीशी परिस्थिती, जरी भाजपनं तो जादुई आकडा, आपण म्हणूया एनडीएनं तो जादुई आकडा या ठिकाणी कलांमध्ये जरी पार केला असला तरी राजद देखील ज्या पद्धतीनं मैदानात उतरलेली आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे राजदनं देखील अगदी काटेकी टक्कर दिलेली आहे. लालू प्रसाद यादव यांनी या पक्षाची धुरा आता एकूणच वयोमानानुसार तेजस्वी यादव यांच्याकडे दिल्यानंतर मात्र सगळीच परिमाणं जी आहेत ती बदलली गेली. या निवडणुकीत तसं वारंवार पाहायला सुद्धा मिळालेलं होतं. गेल्या वेळी जे काही नुकसान झालं तेजस्वी यादव यांचं, ते यावेळी मात्र दुप्पटीनं भरून काढण्याच्या तयारीत दिसत आहेत तेजस्वी यादव. नक्कीच दुपटीने भरून काढण्याच्या तयारीत तर ते दिसतात. मात्र भाजपला कुठेही कमी आपण समजू शकत नाही या क्षणी. विनोद तावडे हे नाव आपण खरं तर विसरता कामा नये. महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव आहे, जे बिहारचे प्रभारी म्हणून तिथे काम करत होते. अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी सगळी ही राजनीती आहे ती सांभाळलेली पाहायला मिळते बिहारची. अत्यंत सुबकपणे त्यांनी काही जी तिकीटं दिली, जसं की मी मैथिलीचं नाव घेईन, जशी मैथिलीचं अशी काही त्यांनी तिकीटं जी दिली ती अत्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य गोष्टींचा विचार करून, राजनीतीचा विचार करून त्यांनी ती तिकीटं दिलेली आहेत. आता पण आपण बघितलं तर मैथिली या क्षणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अशी अनेक तिकीटं विनोद तावडेंनी दिली आहेत जी विचार करून दिलेत. त्याचा फायदा नक्कीच भाजपला होताना पाहायला मिळतोय. मात्र कुठेही तेजस्वी कमी नाहीये. तेजस्वी देखील त्याच्या पद्धतीने महत्त्वाचा त्यांनी टप्पा जो आहे निवडणुकीचा तो पार करताना तो देखील पाहायला मिळतो. त्यांनी त्याच्या पक्षाचं एक अंगिका होईना एक वजन ठेवलेलं पाहायला मिळतंय, चांगलं वजन ठेवलेलं पाहायला मिळतंय. आणि यामध्ये जर आपण एक गोष्ट बघितली तर नितीश कुमार अजूनही 58-60 यामध्येच खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी नितीश कुमार एकट्या म्हणजे एक कलांमध्ये जरी एनडीए पुढे असलं तरी पक्षांमध्ये जर आपण बघितलं तर नितीश कुमार कुठेतरी मार खाताना पाहायला मिळतात. यामध्ये कदाचित जरी 10,000 रुपये त्यांनी खात्यांमध्ये दिले, पण एकंदरीत जर बघितलं तर तो भाजपचा एक अजेंडा होता की अशा पद्धतीचं. कारण ज्या वेळेला आपण बघितलंय महाराष्ट्रात देखील आपण ही गोष्ट बघितली, मध्य प्रदेशमध्ये देखील आपण ही गोष्ट बघितली की ज्या वेळेला महिलांच्या मध्ये पैसे द्यायची योजना आणली गेली त्यावेळेला भाजपने पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपने प्रचारादरम्यान देखील करून घेतला. त्यामुळे कदाचित नितीश कुमारांना कदाचित त्याचा थोडा फटका बसला असेल. आणि जिथे खरं तर आपण अगदी बागेशी तुम्ही या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला तो फार योग्य खरं तर मुद्दा आहे. कारण नितीश कुमार यांचं आत्ता रनिंग वय जे आहे ते 74 आहे. साधारणतः ही निवडणूक त्यांची एक शेवटची निवडणूक म्हटली जाते. तशी चर्चा सुद्धा झालेली होती. या निवडणुकीदरम्यान त्यांच्या प्रकृती संदर्भातले अनेक व्हिडिओ समोर आलेले होते. अर्थात विरोधकांकडून तशाच पद्धतीनं तो प्रचारही करण्यात आला आणि त्यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. मोदींच्या चेहऱ्यावरच याही निवडणुका लढल्या गेल्या. याही निवडणुकीत मोदींचा चेहरा हा वापरला गेला. या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलूया, पण नीरज कुमार यांची एक प्रतिक्रिया येते ती सुरुवातीला पाहूया. जो सूर्य का तेज है ना, वह विकास का तेज है. वह राजनीति में वंशवाद का नहीं रहेगा, भ्रष्टाचार का नहीं रहेगा, पारिवारिक विरासत का नहीं रहेगा. राजनीति में बिहार की जनता एनडीए के नेता क्लाइमेट लीडर पर विश्वास करेगी, माननीय नीतीश कुमार जी पर. नीतीश कुमार जी और एनडीए पर भरोसा है लोगों का. आदरणीय नरेंद्र मोदी, चिराग पासवान, जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाहा जी पर भरोसा है. इसलिए आज पांडव की जीत होगी. पाहिलं बागेशी नेमकी काय या सगळ्या मुद्द्यावर आता प्रतिक्रिया दिली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बागेशी या सगळ्या निवडणुकीत
एक फॅक्टर दुर्लक्षित करून चालणार नाही आणि तो म्हणजे प्रशांत किशोर. प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत आपल्या पार्टीच्या माध्यमातून काही उमेदवार रणांगणात उतरवलेले होते. असं म्हटलं जात होतं की प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पार्टी जी आहे ती या निवडणुकीमध्ये काहीतरी कमाल करून दाखवेल. वोट डिवाइड करण्याच्या दृष्टीनं ही पार्टी काहीतरी बहुतांश ठिकाणी, ज्या ठिकाणी मात्र राजद असू दे किंवा NDA असू दे यांचं वर्चस्व आहे, तिथं कुठेतरी वोट चेंज होण्याच्या दृष्टीनं ही पार्टी प्रयत्न करेल असं म्हटलं जात होतं. पण एकूणच जर एक्झिट पोल पाहिले आणि आताचा जर कल पाहिला तर म्हणावा तितका करिश्मा दाखवता आला नाही आहे असंच म्हणायला पुरेसा वाव. नक्कीच खरं तर म्हणावा तितका कल दाखवता आलेला नाहीये. हे जरी असलं तरी मी आत्ता आणखीन एका अपडेटवर येते लाघवी. ती अपडेट आहे की RJD जे आहे, मी म्हणत होते की त्यांनी जादुई आकडा RJD स्वतः पक्ष म्हणून मोठा होतोय, पण आत्ता जर या क्षणी बघितलं तर RJD देखील 57 वर आलेला पाहायला मिळतोय. JDU जे आहे ते 63 वर गेलेला आहे आणि भाजप 68 वर आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे येताना पाहायला मिळतोय. भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण इतके वर्ष भाजप बिहारमध्ये स्वतःचे पाय रोवू शकला नव्हता, जे त्यांनी आत्ता रोवलेले पाहायला मिळतात. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राचे नेते पूर्वीचे असलेले आणि आता बिहारचे निवडणुकीचे प्रभारी असलेले विनोद तावडे यांची जी रणनीती यामध्ये जे प्रचार सभेत उतरलेले होते ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्या ठिकाणी 2 प्रचार सभा घेतलेल्या होत्या. त्या 2 ज्या ठिकाणी खरं तर दोन्ही वेळेला बिहारचा जेव्हा दौरा केला त्या जागा अतिशय प्रतिष्ठित जागा या मानल्या जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या ठिकाणी दौरा केलेला होता तिथं मात्र कुठंतरी राजदच्या उमेदवाराचं, आपण म्हणूया की राजदच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होण्याची धाकधूक आता वाढलेली आहे. त्या 2 जागा ज्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा प्रचाराकरता उभे होते. नक्कीच मुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला त्यांनी तिथे प्रचार सभा घेतली. ही प्रचार सभा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली. त्यांनी त्या सभेमध्ये एक गोष्ट सांगितली खरं तर की तुमचे जे बिहारचे लोक आहेत ते आमच्या महाराष्ट्रात येतात आणि आम्ही त्यांची तितकीच प्रेमाने आणि आपुलकीने काळजी घेतो आणि यापुढे देखील घेऊ. भाजप म्हणून आम्ही ज्या पद्धतीने विकास करायचा आहे बिहारचा तो करू. बिहारमध्ये ज्या काही कमी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला इतरत्र स्थलांतरित व्हावं लागतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ आणि आमचं ते देण्याचं कर्तव्य आहे. केंद्र सरकारमध्ये आधीच मोदी जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळत आहे. जर आमचं सरकार आलं तर राज्यात देखील तुमची तशाच पद्धतीने तुमच्यासाठी काम करू अशा पद्धतीचं आश्वासन फडणवीस यांनी तेव्हा दिलेलं होतं. आणि त्या दोन्ही जागांवर आता आपण जर बघतोय तर भाजप मोठ्या प्रमाणात आघाडीवर. मी काही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. मी PCI टीमला विनंती करेन की त्यांनी ती दृश्य दाखवावीत. आपण पाहतोय राजद नेत्याच्या घरी हे लिट्टी चोखा रसगुल्ले बनवण्याची कामं आता सुरू झालेली आहेत. तिथं भाजपमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. ही दृश्य आहेत थेट. तयारीला आता जोरात सुरुवात पक्वांना या ठिकाणी बनवली जात आहेत. भाग्यश्री, इथं राजदच्या एका नेत्यानं अशी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की बदलाव जरूर आएगा असं म्हटलं जात आहे. बदलाव होगा, हम सरकार बना रहे. तेजस्वी यादव यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. नक्कीच बदलाव येणार अशा पद्धतीचं प्रतिक्रिया तेजस्वी यादव सातत्याने देत आहेत. मात्र आता मी पुन्हा एकदा अपडेट आकड्यांवर येते. अपडेट जे आकडे आहेत ते RJD म्हणजेच तेजस्वीचा जो पक्ष आहे त्यांचं 63 आहे, नितीश कुमारांच्या पक्षाला 63 आहे आणि भाजप 65 आहे. म्हणजे नितीश कुमार आणि तेजस्वी काटेकी टक्कर चाललंय आणि 2 सीट्सने जास्त भाजप आहे. अजूनही भाजप तिथे आत्ता या क्षणाच्या आकड्यांवरनं भाजप वर्चस्व टिकून आहे. खालीवर होत आहेत आकडे. काही सेकंद थांबूया. आपण महत्त्वाची बातमी या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. बिहारमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरताना
दिसतोय। या ठिकाणी आत्तापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। कलानुसार बिहारमध्ये भाजपनं बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे। एनडीए 132 तर महागठबंधन 72 जागांवर आघाडीवर असताना भाजपनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण म्हणूया मुसंडी घेतली आहे। हा शब्द त्या ठिकाणी वापरला तर काही वावगं ठरणार नाहीये। खरं तर हा काळ फार मोठा आहे, 1-2 वर्ष नाही तर तब्बल 15 ते 20 वर्षांचा हा सगळा काळ आहे। आणि या सगळ्या काळात भाजपनं अनेक प्रयत्न केले बिहारमध्ये आपला शड्डू ठोकण्याचे, बिहारमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचे, पण ये न केन प्रकारानं ते प्रयत्न फोल ठरताना दिसले। कधी नितीश कुमार यांनी डोकं वर काढलं तर कधी लालू प्रसाद यादव यांनी डोकं वर काढल्यानं बिहारमध्ये भाजपला जे होणं अपेक्षित होतं ते मात्र होऊ शकलं नाही। पण यावेळी मात्र पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे आपण जाऊया। यावेळी मात्र तो जो फॅक्टर आहे, मी वारंवार त्या फॅक्टरचा का उल्लेख करतेय, कारण तो फॅक्टर जो महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा फॅक्टर आहे, तो फॅक्टर एमपीत चालला, तो महाराष्ट्रात चालला आणि तो बिहारमध्ये तर असा काही चालला की जे भाजपनं स्वतःही विचार केला नसेल ते भाजप आता सिद्ध करताना दिसतंय। खरं तर नक्कीच जादुई आकडा सध्या भाजप तिथे पार करताना पाहायला मिळतोय। भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। 10,000चा जो मुद्दा आहे तो तर महत्त्वाचा आहे, मात्र यामध्ये जर एक विचार केला तर जे 10,000 आहेत ते नितीश कुमार यांनी डिक्लेअर केलेले होते। मात्र 10,000 रुपयांचा जो मुद्द्याचा जो प्रचार आहे तो कसा करायचा हे भाजपने चांगलंच ओळखलेलं आहे। 2 राज्यांचा त्यांना आधीच अनुभव आहे। एमपी असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या दोन्ही राज्यांमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अत्यंत सुरेख पद्धतीने प्रचार प्रसार केलेला होता। आणि आता देखील आपण बघतोय की भाजपने अत्यंत सुपीक पद्धतीने या गोष्टीचा प्रचार केला, जो कदाचित नितीश कुमारांना तेवढा जमला नसावा। आणि आपण आता जर बघतोय तर भाजप ज्या पद्धतीने 20-25 वर्षांची जी मेहनत तुम्ही म्हणालात लागवी तसं की खरंच भाजपची 20-25 वर्षांची मेहनत आहे आणि निश्चित भाग्यश्री कुठेतरी भाजपला फळास येताना पाहायला मिळते। निश्चित भाग्यश्री, या सगळ्या संदर्भातलं अपडेट सातत्यानं तुमच्यापर्यंत आपण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।